नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील 3-4 दिवस पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस राहणार आहे. ऊन ऊन देखील पडणार आहे आणि ऊन पडूनच पाऊस हा जोरात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 10 तारखेला मुंबई, खोपोली, कल्याण डोंबिवली, पालघर तसेच इकडे पाहिलं इगतपुरी, नाशिक या साईडला एकदम जोरदार असा पाऊस 10 तारखेला पडणार आहे. आणि आज 10 तारखेला पाऊस जवळजवळ अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, धुळे, धुळे, मालेगाव, शिरपूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्र, हाच पाऊस संभाजीनगर, पैठण या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस आहे आणि बीडच्या भागामध्ये तुरळक पाऊस होणार आहे. तर बीडला काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे आणि काही ठिकाणी एकदम थोडा नॉर्मल पाऊस आहे. तर इकडे पाहिलं असता माजलगाव, परभणी या ठिकाणी, परळी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. तसेच तुळजापूर, लातूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा 10 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. आणि जवळजवळ 11 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. जालना, सिल्लोड या ठिकाणी, तसेच संभाजीनगर, इकडे पाहिला असता चाळीसगाव, अहमदनगर या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. आणि इगतपुरी, नाशिक या ठिकाणी, खोपोली, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 11 तारखेला देखील शेतकरी मित्र, आज पाऊस जवळजवळ 12-13-14 तारखेला चांगला जोरदार होण्याचा अंदाज आहे. तर 12 तारखेला बीड, संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर या चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. तसे पाहिला असता तुळजापूर, बार्शी, लातूर, परळी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र, तसे पाहिला असता विदर्भ साईडला अकोला, चेलपूर, तसेच इकडे पाहिला असता खंडवा या ठिकाणी चांगला बऱ्यापैकी पाऊस आहे. आणि हाच पाऊस जवळ पाहिला असता अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे. उमरखेडा या ठिकाणी देखील 12 तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे. शेतकरी मित्र, आज पाऊस जवळजवळ तसे पाहिला असता लोणार, वाशिम, चिखली, खामगाव, अकोला, जळगाव, सिल्लोड या ठिकाणी एकदम जोरदार असा 13 तारखेला पाऊस पडणार आहे. तसेच धुळे या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे. संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी देखील 13 तारखेला जोरदार पाऊस आहे. नाशिकचा काही भाग आणि मुंबई साईडला कल्याण डोंबिवली, मुंबई, पालघर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. हा पाऊस शेतकरी जवळजवळ आणखी पुढील 4 दिवस देखील पावसाचं प्रमाण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा राहणारच आहे. पण पाऊस हा कधी काही टप्पा म्हणजे कधी या भागात तर कधी त्या भागात असा पाऊस पडत राहणार आहे. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.